call me a god. They call me a god. They call me a god. They call me a god. Let's go. रायगड जिल्ह्यात गत 15 दिवसात 2 चिमुकलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला होता। रोहा तालुक्यातील वरसे येथील वासनांध आरोपी तेजस पडवळ याच्यावर आता अल्पवयीन मुलीवरील अत्याचार सहित विनयभंगाचे आणखी 3 गुन्हे दाखल झालेत। त्यामुळे तेजस पडवळ हा माणूस नव्हे तर लिंगपिसाट हैवान असल्याचा संतापजनक उद्गार येथील महिला भगिनी काढत आहेत। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच माणुसकीला काळीमा फासणारी घटना वरसे गावात घडली होती। आरोपी तेजस पडवळनं आपल्याच गावातील आणि नात्यातील 11 वर्षीय मुलीसोबत दुष्कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार पीडित मुलीनं आपल्या घरातील लोकांना सांगितला। त्यानंतर येथील वातावरण तंग झालं होतं। या घटनेतील मुख्य आरोपी तेजस पडवळच्या विरोधात रोहा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या। तसंच त्याला मदत करणाऱ्या त्याच्या 2 भावांना रोहा न्यायालयासमोर हजर करताच न्यायालयानं 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। 6 दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण होण्याआधीच तेजस पडवळ या वासनांध तरुणाचे असंख्य कारनामे बाहेर पडत आहेत। याआधी तेजसनं केलेले अत्याचार सहन करणाऱ्या महिलांनी धाडस दाखवून थेट पोलीस ठाणं गाठून या वासनांध आरोपी विरोधात पोक्सो आणि गैरकृत्य केल्याची तक्रार दिली आहे। एकच पोलीस ठाण्यात एकाच आठवड्यात 2 पोक्सो आणि 2 विनयभंग केल्याचे संतापजनक आणि तितकेच गंभीर गुन्हे एकाच आरोपीच्या विरोधात दाखल करण्यात आले असल्याची रायगड जिल्ह्यात ही पहिलीच घटना ठरली आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदारसंघात ही घटना घडली आहे। या घटनेनंतर गावातील महिला आणि मुलींची छेड काढणाऱ्या या बाहेरखाली आरोपीचे जणू काही ग्रहच फिरलेत। त्याचे एक एक कारनामे बाहेर पडत असल्याने सारेजण आश्चर्यचकित झालेत। आरोपी तेजस पडवळ याने वरसे गावातील एका अल्पवयीन मुलीला तिच्या मोबाईलवरील इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटद्वारे घाणेरडे मेसेज पाठवून आणि छुपा पाठलाग केला होता। तसंच तेजसच्या घराशेजारी सार्वजनिक नळावर ही मुलगी पाणी भरण्यासाठी जात असताना तिच्याकडे वाकड्या नजरेनं पाहून तिचा विनयभंग केला। ही घटना मे 2024 रोजी घडली होती। पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी तेजस विरोधात आणखी एक पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याचप्रमाणे मार्च 2024 मध्ये तेजसने गावातील एका तरुणीच्या मित्राकडे तिचा मोबाईल नंबर मागितला। मात्र तरुणीने मोबाईल नंबर देण्यास नकार दिला। असं असताना तेजस घरातील खिडकीत उभा राहून त्या तरुणीकडे पाहून वेळोवेळी अश्लील इशारे करत असे। विशेष म्हणजे ही तरुणी पोलीस भरती प्रशिक्षण घेत असल्यानं ती 30 जुलै 2024 रोजी मुंबईत पोलीस भरती प्रक्रियेसाठी जाणार होती। या गोष्टीची माहिती समजताच लंपट तरुणानं त्या तरुणीला फोन करून तू मुंबईत पोलीस भरती करता जाणार आहेस तेव्हा आपण दोघं सोबत जाऊ, मजा करू असं म्हणत त्यानं विनयभंग केला। या घटनेच्या अनुषंगानं तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। त्याचप्रमाणे त्याच गावातील एका महिलेकडे मोबाईल नंबर मिळवण्याकरता तिच्या घरच्या उंबरठ्यावर जाऊन तिच्याकडे वाईट नजरेने बघून डोळ्याने इशारा करून मला तुझा मोबाईल नंबर दे असं बोलून तसंच वेळोवेळी तिचा पाठलाग करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला। ही घटना 15 डिसेंबर 2023 रोजी घडली होती। मात्र आरोपी तेजस पडवळ याच्या दहशतीला घाबरून या महिलेनं तक्रार दिली नाही। असं असताना काही दिवसांपूर्वी आंबट शौकीन तरुणाविरोधात एका अल्पवयीन मुलीनं अत्याचाराची तक्रार दिल्याने या महिलेला धीर आला। या आंबट शौकीन तरुणाला अद्दल घडवण्याकरता आणि महिला तरुणी आणि अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार रोखण्याकरता धाडस दाखवून या महिलेनं पोलीस ठाणे गाठून आपली फिर्याद नोंदवली आहे। एकंदरीत आरोपी तेजस पडवळ याच्या विरोधात 8 दिवसात 4 गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेत। या घटनेनंतर संतप्त रोहेकर नागरिकांनी मूक मोर्चाकडून निषेध व्यक्त केला। या आंबट शौकीन तरुणाला भर चौकात फाशी देण्याची मागणी केली आहे। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।